सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत दाल पालक. आता पालकाचं नाव ऐकल्यावर लहान पोरग्यांका तर आवडतच नाही, तसंच मोठ्यांका नाही आवडत. दाल मात्र त्यांका आवडता. पण आज बघूया दाल पालक. तर मी 2 प्रकारचे डाळी घेतले, एक तुरीची डाळ आणि एक मुगाची डाळ, स्वच्छ धुवून. त्यानंतर आता ती शिजवून घेऊची आहे, म्हणून छोट्या कुकरमध्ये डाळ घेतले, त्याच्यात पाणी ओतलंय आणि बारीक चिरलेलो पालक एकदमच उकडूचो कुकरमध्ये. हे सगळं बारीक चिरलेलं पालक टाकून झाल्याच्या नंतर ढवळून घ्यायचा. ढवळून झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचा. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण पालक जरासं खारट असतं, म्हणून आधी प्रमाणातच मीठ टाकायचा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर त्यात थोडीशी टाकायची हळद. हळद परत मिक्स करून झाल्याच्या नंतर हे बघा, ह्या डाळीक ना असं वर पाणी येतं फेसासारख्या. हे सगळं ढवळून घ्यायचा. त्यानंतर कुकरचं झाकण लावून शिट्टी करून घ्यायचो. पालक आणि डाळ शिजून घ्यायची. ही बघा शिट्टी झाली असा. त्यानंतर गॅस पेटवायचो, त्याच्यात ठेवायची कढई. कढईत थोडंसं तेल टाकायचा आणि तेलात थोडंसं बटर टाकायचो. डायरेक्ट बटर टाकलं असतो तर तो बटर जळलो असतो, म्हणून थोडंसं आधी ना तेल टाकायचं आणि नंतर बटर टाकायचो. त्यानंतर राई, थोडासा जिरा टाकून झाल्याच्या नंतर कढीपत्ता, मिरची या सगळा असा फिरून घ्यायचा. मी एकच मिरची त्याचे 2 तुकडे केलं आहे, कारण जास्त तिखट वगैरे होईल, कारण मसालो परत टाकूचो ना, म्हणून. कोणाक तिखट आवडतं त्याने 2 मिरची टाकल्यास तरी चालत. आणि हो बारीक चिरलेलो कांदो, ह्या सगळं आता ना तेलात परतून घ्यायचा. कांदो असो मऊसर हो कयो. हो का, कांदो असं झालो मऊसर. त्यानंतर आलं लसूण पेस्ट मी अगोदर नाही टाकलं, कारण जळता ती खाली, म्हणून मी कांद्यात नंतर वर टाकलं, म्हणजे त्याचं सगळी चव व्यवस्थित राहत. मग आता परत सगळा ढवळून घ्यायचा. आणि मग हे बारीक चिरलेलो टॅमॅटो, 2 छोटे टॅमॅटो घेतलेले आहेत आणि 2 छोटे कांदे, कारण माका डाळ पालक ही काय जास्त बनवूची आहे, 2 माणसांपुरतीच करूची आहे, त्यामुळे त्यानुसार मी सगळे वस्तू घेतलेले आहे. परत तो टॅमॅटो वगैरे चांगलो असो नरम होईपर्यंत फिरून घ्यायचो. त्यानंतर मालवणी मसालो, घरगुती, थोडीशी हळद, गरम मसालो आणि धना पावडर हा सगळं टाकून परत ढवळून घ्यायचा चांगला. तर सगळं ढवळून झाल्यावर हिंग टाकल्याच्या नंतर त्यात थोडासा पाणी टाकायचा, म्हणजे त्या चांगला मसालो जळत नाही आणि त्या चांगला शिजता. ह्या बघा, ही ग्रेव्ही चांगली त्याका तेल सुटताला बाजून. हे बघा तेल सुटला. आणि मग ह्यो डाळ आणि पालक शिजवलेलो तो त्याच्यात टाकायचो आणि परत सगळा मिक्स करून घ्यायचा. या बघा, सगळा असा मिक्स केल्यावर उरलेलो डाळ पालक तो परत टाकून द्यायचो आणि परत सगळा मिक्स करून टाकायचा.
नाही तर कुकरमध्ये थोडंसं रवलं त्याच्यातच पाणी टाकायचा. तुमका कसं व्हाया तर तसं ठेवा. पातळ व्हाय तर पातळ, घट्ट व्हाय तर घट्ट. पण दाल पालक ह्यो घट्टच बरो लागता, एकदम पातळ बरोबर लागत नाही. मी बघा मध्यम ठेवलं आहे, एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही. आणि परत थोडंसं मीठ टाकायचं. मी आधी प्रमाणात मीठ टाकलं आहे, कारण परत टाकूचं होतं म्हणून, कारण अंदाज कळत नाही असा. प्रकारे दाल पालक तयार असा. तुमका माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.